गेल्या मला वाटते 40हून अधिक वर्षांची ही परंपरा आहे. 1973 साली लालबागला म्हणजे परेलला असताना शाळेच्या फळ्यावर मी सुविचार लिहायला सुरुवात केली होती. तेव्हापासून अक्षर लिहितोय. आज मला वाटते जवळपास 50 वर्ष होत आली. काय होतं की आपण बऱ्याचदा नवीन काहीतरी आपल्याला आलं की आपण त्याच्या मागे धावत असतो. पण मला असं वाटतं की आपण एक गोष्ट जर का धरून ठेवली तर त्याच्यातनं यश मिळतं आणि यशापर्यंत पोचता येतं. आज कॅलिग्राफीसारखा एक छान विषय आहे, तो या यशापर्यंत पोचवला आहे. आणि शासनानं किंवा दिल्ली दरबारीसुद्धा याची दखल घेतली गेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार की माझ्या नंतर येणारी पिढी आहे जी आज काम करते आहे कॅलिग्राफीमध्ये, त्यांना कुठेतरी एक स्थैर्य मिळाल्यासारखं वाटणार आहे. दुसरी गोष्ट, याच्या निमित्ताने भारतातल्या सगळ्याच्या लिप्या आहेत, कारण आपला देश हा लिपीप्रधान देश आहे. आपण महाराष्ट्र सोडला की गुजरातमध्ये गेलो, गुजरात गेलं की दिल्ली गेलो, दिल्ली गेलो की काश्मीरकडे गेलो, इकडे साऊथमध्ये गेलो, तर प्रत्येक ठिकाणी लिप्याचं भांडार आहे मोठं. हे सगळं सुंदर दिसणं फार गरजेचं आहे. काय होतं, आपण फक्त लिपी वाचनाकरता वापरतो, तसं न करता ती लिपी जर आपण सुंदर दिसण्याकरता वापरली तर कदाचित माणसांमधला संवाद अधिक चांगला होऊ शकेल. आज मी बंगाली माणूस मिळाला तर आपण फक्त अरे बंगाली माणूस फक्त गाल मोठे करून त्याला हे करतो. साऊथ म्हटलं अरे जिलबीवाला आहे, पण त्या जिलबीमध्ये किंवा बंगालीच्या माणसामध्ये मिठासमध्ये केवढी आहे. जसं आपण देवनागरीमध्ये जय जय महाराष्ट्र माझा असं म्हणतो, ही भावना कुठेतरी आपल्या सगळ्यांमध्ये आली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आहे. हे जे अवॉर्ड आहे किंवा हा जो पुरस्कार आहे, हा सन्मान आहे, जो नक्की मलाच नाही तर बऱ्याच मुलांना, येणाऱ्या तरुण पिढीला काहीतरी एक नवीन दिशा देईल असं मला वाटतं.